नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17 आणि 19 साठी. फॉलोइंग ग्राफ शोज द इन्कम ऑफ अ कंपनी इन 6 डिफरंट इयर्स. स्टडी द ग्राफ केअरफुली अँड द क्वेश्चन्स दॅट फॉलो. इथे तुम्हाला 2000 मध्ये दाखवलेलं आहे, 2001, 2002, 2003, 2004, 2005. तर क्वेश्चन आहे फाइंड द पर्सेंटेज डिक्रीज इन इन्कम फ्रॉम 2001 टू 2002. इथे काही शब्द लक्षात घ्यायचे आहेत. इन्क्रीज आणि डिक्रीज. त्यांनी काय म्हटलं आहे? डिक्रीज. DECREASE. डिक्रीज. डिक्रीज म्हणजे घट होणे किंवा कमी होणे, हे लक्षात ठेवायचं. तर 2001 ते 2002 या 2 वर्षामध्ये किती पर्सेंटची घट झाली हे काढायचं आहे. तर 2001ला होते 1.0. डिक्रीज म्हटलं की मायनस करायचं. 2002ला कमीच असणार आहे, 0.50 आहे. 0.50 काय करायचं आता बघा. उभ्या मांडणीमध्ये ज्यांना डेसिमलची मायनस येत नाही त्यांनी बघायचं. 1.0 मायनस 0.50. इथे काहीच नाही म्हणून इथे 0 द्यायचं. 0मधून 0 गेले 0. 0मधून 5 जात नाही. 10 घ्यायचे. 10मधून 5 गेले. 5 राहिले. हा 1 कट करायचा, इकडे देऊन द्यायचं. 1मधून 1 गेला 0. उत्तर आलं 0.50. आता पर्सेंटेज काढायचं आहे, त्यामुळे काय करायचं? 0.50 इंटू 100. तुमचं उत्तर यायला पाहिजे 0.50 आहे इथे. त्यांना मल्टिप्लिकेशन त्यांनी पण बघा. 0 0 0 0 इंटू 0 0 0 1 जा 0. 5 0 0 5 0 0 5 1 जा 5. परत आता 2 वेळाच इथे फुली द्यायची आहे मल्टिप्लाय करताना, कारण 2 घर सोडून आहे. 3 वेळा 0 देऊन टाका सरळ सरळ. प्लस करा 0 0 0 5 0. 1 2 2 डिजिट सोडून काय द्यायचं आहे? पॉईंट द्यायचा आहे. 2 डिजिट सोडून पॉईंट दिला. याच्या पुढे किती जरी 0 असेल तरी काही व्हॅल्यू नसते, म्हणजे आपलं उत्तर आहे 50%.